भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम यांचा जन्मोत्सव रामनवमी म्हणून देशभर उत्साहात साजरा होत असताना भिवंडीत पद्मानगर येथील श्रीराम मंदिरात भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी 4 दिवसीय धार्मिक पूजा अर्चना होम हवन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रामनवमी दिनी सीताराम कल्याण महोत्सव सोहळा पार पडला। त्यानिमित्त हजारोच्या संख्येने भक्त दर्शनासाठी उपस्थित होते। भाजपा उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, भाजपा आमदार महेश चौगुले यांनी दर्शनासाठी हजेरी लावत श्रीरामाचं दर्शन घेऊन सर्वांच्या मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना केली। या प्रसंगी सर्व नागरिकांना रामनवमी निमित्त शुभेच्छा देत आज मी संकल्प करण्यापेक्षा जिन्होंने राम को लाया है हम उनको लाएंगे असा संकल्प देशातील जनतेने केलाय। देशात सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे, मोदीमय वातावरण आहे। नरेंद्र मोदी यांनी देशात 10 वर्षात केलेल्या विकासाला साथ देण्यासाठी देशातील जनता कटिबद्ध झाली आहे। 22 जानेवारीला जसे भक्तिमय वातावरण होतं तसंच वातावरण आज देशभरात आहे। याचा अर्थ राम मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा मोदी यांनी करून देशातील 140 कोटी जनतेच्या आस्थेची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। म्हणून जनता मोठ्या उत्साहाने या रामनवमी उत्सवात सहभागी होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री भिवंडी लोकसभा भाजपा उमेदवार कपिल पाटील यांनी केलंय। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। सगळ्यात आधी रामनवमीच्या तमाम बांधवांना भगिनींना मी शुभेच्छा देतो। आणि आपण प्रश्न केला की आजच्या दिवशी काय संकल्प कराल। आजच्या दिवशी मला संकल्प करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही। देशाच्या जनतेने संकल्प केलेला आहे की जिन्होंने राम को लाया है उनको हम लाएंगे, हा संकल्प देशाच्या जनतेने केलेला आहे। त्यामुळे वेगळा संकल्प आम्हाला करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। देशामध्ये वातावरण सगळं भक्तिमय आहे, मोदीमय आहे। मोदीजींनी जो गेल्या 10 वर्षामध्ये देशामध्ये विकास केलेला आहे त्या विकासाला साथ देण्यासाठी देशातली जनता कटिबद्ध झालेली आहे। आणि आज रामनवमी असल्यामुळे 22 जानेवारीला जे माहोल होतं तसाच माहोल एकदा परत आपल्या देशामध्ये राम जन्माष्टमीच्या निमित्ताने तयार झालेला आहे। आणि हे जे माहोल तुम्ही बघता याचा अर्थ राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करून रामाच्या मूर्तीची मोदीजींनी प्राणप्रतिष्ठा जी मोदीजींच्या हस्ते झाली ती प्राणप्रतिष्ठा करून खऱ्या अर्थाने देशातल्या 140 करोड जनतेच्या आस्थेची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। म्हणून एवढ्या जोमाने ह्या उत्सवामध्ये लोक सहभागी झालेले आहेत।